ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एक थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे। सध्या काही शेतकऱ्यांचे फोटो येत आहेत की त्यांचा ऊसाचा वाढता भाग जो आहे तो पूर्णपणे वाढ थांबलेली आहे आणि तो इसणून गेल्यासारखं किंवा पूर्णपणे विटकरी रंगाचा झाल्यासारखा दिसतोय। आता हा प्लॉट आहे, फेब्रुवारीची लागण आहे, मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट म्हणजे 6 महिने जवळपास ह्या प्लॉटला झालेली। जर कडनं जर पूर्ण प्लॉटचे निरीक्षण जर आपण घेतले, आता हे पानं काही ओढून काढलेले आहेत, तर हे जे पिवळसरपणा जो काय आपल्याला ह्याच्यामध्ये हा दिसतोय, अशा पद्धतीचा पिवळसरपणा जो काही आहे, आणखीन मी दाखवेन पुढं। तर आणखीन हे जे काही झाडं आपण बघतोय हे तुम्ही पाहताय, तर हा जो आहे तो व्हेरायटी आहे 8005 वीस आहे, 8005 व्हेरायटी आहे। आणि बऱ्यापैकी शेतकरी प्रेफरन्स याला द्यायचं, कारण की रानडुकराला वगैरे जे आहे ते थोडंसं हे बळी पडत नाही किंवा जास्त त्यांचा प्रादुर्भाव होत नाही म्हणून लावतात शेतकरी। तर हे जे काही असे पानं होत आहेत आणि हा जो काही वाढता भाग आणि तिथं जे काही हे असं होतं आहे, तर हा आहे पोक्का बोंगरो बुरशीजन्य रोग आहे, फ्युजारियम नावाच्या बुरशीमुळं हा होतो। तर याच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं आता हा फक्त देशमुख साहेब काय तुमचे निरीक्षण फक्त कडन आहे असं म्हणताय काय? हां, कडन मधात बघितला तुम्ही? हां, मधात बघितलं, मधात काही नाही सांगता। हां, तर सध्या स्थितीत जे आहे ते हा रोग बऱ्यापैकी आम्ही आता पूर्ण प्लॉट निरीक्षण केले। हा रोग जो आहे तो आपल्याला बऱ्यापैकी बाहेरून दिसतोय, आणखीन आतमध्ये काही याचा आउटब्रेक नाही आहे। तर आता बनसरळा आणि त्या भागामध्ये पण बऱ्याच शेतकऱ्यांनी फोटो पाठवलेले। तर सांगायचा उद्देश हा आहे की हे वाढता भाग जो आहे तो त्याची वाढ स्टॉप होण्याचं काम जे आहे ते ह्या बुरशीजन्य रोगामुळे होतं, आणि त्या अनुषंगानं आत्ताच आपण उपाययोजना कशा पद्धतीनं करायला पाहिजे, तर फक्त रोग कडन दिसतोय आता आपल्याला, तर अशा ठिकाणी जे आहे ते बायर कंपनीचं बोनस नावाचं बुरशीनाशक भेटतं, 1 मिली प्रति 1 लिटर पाणी या पद्धतीने जे आहे ते आपण कडनं जर ह्याची फवारणी केली किंवा 50% कार्बेडिझम असेल ते नसेल घ्यायचं तर साफ आपण घेऊ शकतो, कार्बेडिझम अधिक मॅनकोझेब एका लिटरला जास्तीत जास्त आपण 1.5 ते 2 ग्राम या पद्धतीने आपण ते घेऊ शकतो, आणि ह्या रोगाचं जे आहे ते व्यवस्थापन आपण करू शकतो। कडनं जर आत्तापासूनच स्प्रे व्यवस्थित केला तर पुढं जे काही ह्याचं म्हणजे हे होणार आहे, डिसेमिनेशन वगैरे होणार आहे, तर ते थांबवायला जे आहे ते आपल्याला मदत होईल आणि हा रोग इथल्या इथं जे आहे ते स्टॉप होईल। मेजर आपल्या भागात सध्या जो काय तो 8005 मध्ये बऱ्यापैकी हा दिसतोय।